नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। या ठिकाणी आपण जी काही भारतीय अर्थव्यवस्थेवर आपली लेक्चर सिरीज केली आहे त्यामध्ये आज आपण भाग क्रमांक 2 पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण प्रकरण क्रमांक 1 हा जो टॉपिक आहे त्याला इन डिटेलमध्ये स्टडी करत आहोत। या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये आपण आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यामध्ये नेमका डिफरन्स काय आहे आणि आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या ज्या कन्सेप्ट आहेत त्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत आणि त्या कन्सेप्टला या ठिकाणी इन डिटेलमध्ये व्यवस्थित प्रकारे साध्या सिंपल शब्दामध्ये या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर जी काही आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। या ठिकाणी आपली सुरुवात करत असताना आपण सर्वप्रथम आर्थिक वृद्धी, ज्याला की इंग्लिशमध्ये इकॉनॉमिक ग्रोथ असं म्हणतात, त्या कन्सेप्ट विषयी या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी सरळ जर आपण व्याख्या पाहितली तर मित्रांनो, या ठिकाणी व्याख्या पहा, देशाचे जे काही राष्ट्रीय उत्पन्न आहे ज्याला की आपण GDP म्हणतो, या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जी काही सतत वाढ होत जाते या प्रक्रियेला आपण आर्थिक वाढ असे म्हणतो। म्हणजे देशाचं जे काही GDP आहे किंवा एखाद्या देशात जे काही उत्पन्न आहे त्या उत्पन्नामध्ये ठराविक कालावधीमध्ये निरंतर होत जाणारी वाढ किंवा सतत होत जाणारी वाढ जी असते त्याला आपण आर्थिक वृद्धी असे म्हणतो। या ठिकाणी जर आपण आपल्या कुटुंबाचं उदाहरण घेतलं तर फॉर एक्झाम्पल X नावाचं कुटुंब आहे। मग X नावाचं जे काही कुटुंब आहे त्या कुटुंबाचं 2020 साली आपण म्हणूया 100 रुपये उत्पन्न होतं। त्यानंतर 2021 साली ते 105 रुपये झालं, पुढे ते 110, 115 आणि 120 अशा प्रकारे ते सतत वाढत गेलं। मग या ठिकाणी GDP मध्ये जेव्हा अशा प्रकारची वर्षानुवर्ष सतत एक प्रकारची वाढ होत जाते तेव्हा त्याला आपण आर्थिक वृद्धी किंवा आर्थिक ग्रोथ असे म्हणत असतो। मग या ठिकाणी जी काही आर्थिक वृद्धीची कन्सेप्ट आहे ती संकल्पना या ठिकाणी आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं असतं। तर पुढे जर पाहिलं मग ही जी आर्थिक वृद्धी आहे ती आर्थिक वृद्धी किंवा जी संख्यात्मक वाढ आहे ती वाढ कोणकोणत्या घटकामध्ये होते हेही तुम्हाला माहिती असलं पाहिजे। तर पहा, देशामध्ये आपण वस्तू आणि सेवाचं उत्पादन करत असतो। मग आणि वस्तू आणि सेवाच्या उत्पन्नामध्ये जी काही वाढ होत जाते त्याला आपण या ठिकाणी आर्थिक वृद्धी असे म्हणू शकतो। परंतु आर्थिक वृद्धी ही जी संकल्पना आहे ती या ठिकाणी आपल्याला एकांगी असलेली दिसते। ती एक प्रकारची संकुचित संकल्पना आहे आणि ती एक संख्यात्मक संकल्पना आहे। या ठिकाणी आपल्याला 3 शब्द आहेत, एकांगी, संकुचित आणि संख्यात्मक। तर या ठिकाणी पहा, संख्येमध्ये आपल्याला वाढ दिसत आहे म्हणजे याचा अर्थ आर्थिक वृद्धी ही संख्येमध्ये वाढणारी आहे। याचमुळे आपण याला संख्यात्मक संकल्पना असे म्हणले आहे। आणि दुसरी संकुचित, फॉर एक्झाम्पल प्रत्येक देश असतो, प्रत्येक देशामध्ये गरीब आणि श्रीमंत अशा प्रकारचे 2 वर्ग असतात। जर एखाद्या ठराविक सिच्युएशनमध्ये फक्त श्रीमंताची जी संपत्ती आहे त्यामध्ये वाढ होत गेली तर त्या ठिकाणी आर्थिक वृद्धी होते, म्हणजे ही जी संख्या आहे ती आकडे वाढत आहे। परंतु त्याच ठिकाणी गरिबाचं उत्पन्न वाढत नाहीये परंतु श्रीमंत व्यक्तीचं उत्पन्न खूप अधिक गतीने वाढते। मग यामुळे या कन्सेप्टला एक संकुचित आहे किंवा एकांगी आहे, ती एका ठराविक अंगाचाच विचार करते। यामुळे आर्थिक वृद्धी ही जी संकल्पना आहे ती एकांगी आहे, संकुचित आहे आणि संख्यात्मक आहे। हे जे 3 शब्द आहेत ते तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचे आहे, कारण सरळ आयोग यावर क्वेश्चन विचारू शकतो। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक वाढ जी आहे ती आर्थिक विकासाशिवायही होऊ शकते। म्हणजेच या ठिकाणी आर्थिक वाढ होण्यासाठी आर्थिक विकास झाला पाहिजे अशा प्रकारची कसलीही प्री कंडिशन या ठिकाणी नाहीये। आर्थिक विकास हो अगर ना हो अशा परिस्थितीमध्ये देशाचा आर्थिक वाढ किंवा देशाची आर्थिक वृद्धी ही होत असते। हा जो पॉइंट आहे तोही तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। मग एखाद्या देशाचा आर्थिक विकास होत आहे किंवा आर्थिक वृद्धी होत आहे हे आपण कसे ठरवायचे? आर्थिक वृद्धी कशी प्रकारे होते? भारत हा प्रदेश आहे, मग भारताचं आर्थिक वृद्धी होत आहे, भारताची आर्थिक ग्रोथ होत आहे, हे आपण कसं ठरवणार? तर आपल्या देशाचं जे काही उत्पन्न आहे ते आपण GDP मध्ये मोजतो। मग या GDP मध्ये जर निरंतर सतत वाढ होत असेल तर आपण म्हणू शकतो की भारताची आर्थिक वृद्धी होत आहे। त्याचबरोबर देशातील जे काही व्यक्ती आहे त्यांचं दरडोई उत्पन्न जर वाढत असेल तर त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की त्या ठिकाणी भारत देशामध्ये आर्थिक वृद्धी होत आहे। म्हणजे एक प्रकारे जे काही तुमचं बेसिक आहे त्या बेसिक मध्ये जी काही वाढ होते संख्येमध्ये त्याला आपण आर्थिक वृद्धी असे म्हणतो। या ठिकाणी ही जी नंबरिंग आहे ही नंबरिंग जरी तुम्ही लक्षात ठेवली
तरी तुम्हाला आर्थिक वृद्धी म्हणजे काय हा जो पॉईंट आहे, ही जी कन्सेप्ट आहे ती तुम्हाला व्यवस्थित प्रकारे लक्षात राहील. आणि पुढची जी कन्सेप्ट आहे मित्रांनो, ती आपली आर्थिक विकास या संदर्भात आहे. या ठिकाणी आर्थिक विकासाची सरळ या ठिकाणी आपण व्याख्या पाहूया. आर्थिक वाढीसोबत मानव विकासासाठी आवश्यक असणाऱ्या घटकामध्ये, जसे की ज्यामध्ये शिक्षण असतं, आरोग्य असतं, दारिद्र्य असतं, यामध्ये प्रगतिशील किंवा सकारात्मक जे काही बदल होतात त्यालाच या ठिकाणी आपण आर्थिक विकास असे म्हणतो. तर या ठिकाणी एका छोट्याशा एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण आर्थिक विकास ही जी कन्सेप्ट आहे ती समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल, एक्स नावाचा देश आहे. एक्स नावाचा जो देश आहे, या देशाचा जो काही GDP आहे तो प्रत्येक वर्षी 5% वाढत आहे. 205, 210, 215, 220 अशा प्रकारे या एक्स नावाचा जो काही देश आहे यांचं GDP वाढत आहे. म्हणजे या ठिकाणी या देशाची आर्थिक ग्रोथ होत आहे, इकॉनॉमिकल या ठिकाणी वाढ होत आहे, हे या ठिकाणी आपण म्हणू शकतो. परंतु या ठिकाणी जी काही आर्थिक विकास आहे, आर्थिक विकास ही एक गुणात्मक कन्सेप्ट आहे, ती या ठिकाणी आपल्याला समजून घ्यावी लागेल. एखाद्या देशामध्ये विविध क्षेत्रे असतात. खास करून मानवी विकासासाठी महत्त्वपूर्ण 3 घटक आहेत, ज्यामध्ये एक आहे शिक्षण, त्यानंतर आरोग्य आणि दारिद्र्याचं जे काही प्रमाण आहे ते कमी असणं. जर एखाद्या देशामध्ये आर्थिक वृद्धी होत आहे आणि त्याच वेळी त्या देशामध्ये शिकणारे जे काही लोक आहेत त्यांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे, म्हणजे शिक्षणाचा दर त्या ठिकाणी वाढला आहे, त्या ठिकाणी जे काही आरोग्याची सुविधा आहे त्या चांगल्या प्रकारे आहेत, म्हणजे त्या ठिकाणचं आरोग्य, त्या ठिकाणच्या लोकांचं जे काही आरोग्य आहेत ते चांगल्या प्रकारचे आहे, त्यांचं जे काही सरासरी आयुर्मान आहे त्यामध्ये वाढ झाली आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दारिद्र्यामध्ये कमतरता निर्माण झाली आहे किंवा दारिद्र्याचा जो काही दर आहे तो मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो की त्या देशाचा आर्थिक विकास होत आहे. या ठिकाणी फक्त शिक्षण क्षेत्रामध्ये वाढ झाली आणि त्या देशामध्ये आरोग्याची समस्या असेल, त्या देशामध्ये दारिद्र्याचं मोठ्या प्रमाण असेल, मग अशा परिस्थितीमध्ये त्या देशाचा आर्थिक विकास झाला असे आपण म्हणू शकत नाही. आणि आर्थिक विकासामध्ये जे काही महत्त्व असतं ते महत्त्व या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न जे आहे त्याचं वितरण कशा प्रकारे होतं याला असतं. म्हणजेच जे काही गरीब वर्ग आणि श्रीमंत वर्ग आहे, गरीब आणि श्रीमंत वर्गामध्ये जे काही एकूण राष्ट्रीय उत्पन्न आहे त्याचं व्यवस्थित प्रकारे जर विभाजन होत असेल, गरीब वर्गाचा वाटा गरीब वर्गाला भेटत असेल, श्रीमंत वर्गाचा वाटा श्रीमंत वर्गाला भेटत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये आपण असं म्हणू शकतो की त्या देशाचा आर्थिक विकास होत आहे. यामुळे देशाचं जे काही एकूण उत्पन्न आहे ते उत्पन्न त्या देशातील नागरिकांमध्ये कशा प्रकारे व्यवस्थित प्रकारे समान तत्वावर वितरित केलं जातं त्याला या ठिकाणी आर्थिक विकासामध्ये खूपच अधिकचं महत्त्व असतं. आणि अगोदरच आपण डिस्कस केल्याप्रमाणे आर्थिक विकास ही एक गुणात्मक संकल्पना आहे, ती एक व्यापक संकल्पना आहे आणि ती मानवी जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारी संकल्पना आहे. हे 3 शब्द या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. जी अगोदरची आर्थिक वृद्धी ही कन्सेप्ट होती त्यामध्ये आपण पाहिलं होतं की आर्थिक वृद्धी ही एक संख्यात्मक संकल्पना आहे, ती एक एकांगी संकल्पना आहे आणि त्या ठिकाणी आपण हेही पाहिलं होतं की ती एक संकुचित संकल्पना आहे. परंतु त्याच ठिकाणी जर आपण आर्थिक विकास या पॉईंटचा जर विचार केला तर आर्थिक विकास ही गुणात्मक संकल्पना आहे. गुणात्मक म्हणजे काय, या ठिकाणी शिक्षणामध्ये वाढ होत आहे, माणसाचे जे काही आरोग्य आहे जनतेचं त्यामध्ये चांगल्या सुविधा निर्माण झाल्या आहेत, त्याचबरोबर देशामध्ये दारिद्र्याचं प्रमाण कमी झालं आहे, म्हणजे ही एक गुणात्मक वाढ आहे. त्या ठिकाणी त्या अर्थव्यवस्थेचा तो एक गुण आहे. यामुळे आर्थिक विकासाला एक गुणात्मक संकल्पना याही नावाने ओळखलं जातं. व्यापक अशा प्रकारे आहे की मानवी जीवनासाठी आवश्यक असणारे जे काही महत्त्वपूर्ण घटक आहेत त्या सर्व घटकांचा यामध्ये विकास होत असतो. त्यामुळे ती एक व्यापक संकल्पना आहे आणि मानवी जीवनाच्या सर्व अंगांना ही जी कन्सेप्ट आहे ती स्पर्श करते. मानवी जीवनाच्या सर्व अंगांचा जर विकास झाला, मानवी जीवनाच्या सर्व अंगांमध्ये जर वाढ झाली तर त्याला आपण त्या ठिकाणी आर्थिक विकास असं म्हणू शकतो. यामुळे आर्थिक विकास
ही जी संकल्पना आहे ती आर्थिक वृद्धीशी तुलना करता व्यापक असलेली आपल्याला दिसते आणि सर्वाधिक महत्त्वाचा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी आहे की आर्थिक विकास हा आर्थिक वाढीशिवाय शक्य नसतो। जर एखाद्या देशाचा आर्थिक विकास व्हायचा असेल तर त्या ठिकाणी त्या देशाची इकॉनॉमिकल ग्रोथ किंवा आर्थिक जी काही वृद्धी आहे ती वृद्धी होणं गरजेचं असतं। म्हणजेच या ठिकाणी जर एखाद्या देशाचा आर्थिक विकास करायचा असेल तर त्या देशाची आर्थिक वृद्धी झाली पाहिजे तरच त्या देशाचा आर्थिक विकास होऊ शकतो। परंतु आर्थिक वृद्धीसाठी आर्थिक विकास झालाच पाहिजे ही जी प्री कंडिशन आहे ती कंडिशन त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही, फक्त ती कंडिशन आपल्याला आर्थिक विकासामध्येच असलेली दिसते। मग पुढे एखाद्या देशाचा आर्थिक विकास कशा प्रकारे झाला आहे हे आपण कोणत्या घटकावरून ठरवतो, हे आपण कसं ठरवणार, यासाठी काही निर्देशांक आहे, त्या निर्देशांकामध्ये जर वाढ झाली तर त्या देशाचा आर्थिक विकास होत आहे असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो। तर ते निर्देशांक कोणते आहे, त्या देशामध्ये जे काही उत्पन्न आहे त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न त्यामध्ये जर वाढ होत असेल तर त्या ठिकाणी आपण आर्थिक विकास होत आहे असं म्हणू शकतो। त्या देशातील जनतेचे जे काही दरडोई उत्पन्न आहे त्यामध्ये वाढ होत असेल तर त्याला आपण आर्थिक विकास म्हणू शकतो। आणि त्या देशामध्ये जर चांगल्या प्रकारची औद्योगिक क्रांती होत असेल म्हणजे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची जर औद्योगिक प्रगती होत असेल, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वस्तूचं उत्पादन केलं जात असेल, मोठ्या प्रमाणावर लोकांना त्या ठिकाणी जर रोजगार भेटत असेल तर आपण म्हणू शकतो की त्या देशामध्ये आर्थिक विकास होत आहे। आणि आर्थिक विकासामध्ये जी काही अर्थव्यवस्था असते त्या अर्थव्यवस्थेमध्ये संरचनात्मक बदल होताना दिसतात। म्हणजेच उदाहरणार्थ जर पाहायचं झालं तर त्या देशामध्ये जी काही बेरोजगारी आहे ती बेरोजगारी कमी होते, परिणामी यातून जे काही दारिद्र्याचं प्रमाण आहे ते कमी होतं आणि शिक्षण आरोग्य यांचा जो काही दर्जा आहे तोही त्या ठिकाणी सुधारण्यास मदत होते। तर अशा प्रकारे मित्रांनो आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या दोन कन्सेप्ट असलेल्या आपल्याला दिसतात। पुढच्या स्लाइडमध्ये आपण आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास यांच्यामध्ये जो महत्त्वाचा फरक आहे तो फरक पाहूया। आर्थिक वाढ ही एक संकुचित आणि संख्यात्मक संकल्पना आहे असं आपण पाहिलं होतं, त्याच वेळेस आर्थिक विकास ही एक व्यापक आणि गुणात्मक संकल्पना आहे। ते कशा प्रकारे हे मागच्या स्लाइडमध्ये आपण पाहिलेलं आहे। आर्थिक वाढीमध्ये उत्पन्न कशा प्रकारे वाढते राष्ट्राचे याला महत्त्व असतं, तर आर्थिक विकासामध्ये जे काही राष्ट्राचं उत्पन्न आहे त्याचं वितरण राज्यातील किंवा देशातील जनतेमध्ये कशा प्रकारे झालं आहे याला महत्त्व त्या ठिकाणी दिलं जातं। आर्थिक वाढ ही एकांगी संकल्पना आहे तर आर्थिक विकास ही विविधांगी संकल्पना आहे। केवळ आर्थिक घटकांचाच विचार आपण आर्थिक वाढीमध्ये करतो, परंतु जेव्हा आपण आर्थिक विकास हा जो घटक आहे याचा अभ्यास करतो तेव्हा त्या ठिकाणी आपण आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक घटकामध्ये जो काही सकारात्मक बदल झाला आहे त्या सर्व बदलांचा या ठिकाणी आपण विचार करत असतो। आणि आर्थिक वाढीमध्ये केवळ राष्ट्रीय उत्पन्न वाढणे केवळ एवढाच एक जो पॉइंट आहे तो महत्त्वाचा असतो, परंतु आर्थिक विकासामध्ये ओव्हरऑल जी काही जनता आहे त्या ठिकाणी जे काही नागरिक आहेत त्यांचं जे राहणीमान आहे ते राहणीमान सुधारलं पाहिजे याला आर्थिक विकासामध्ये महत्त्व असलेलं आपल्याला दिसतं। आणि सर्वाधिक महत्त्वाचा जो पॉइंट आहे तो म्हणजे आर्थिक वाढीसाठी आर्थिक विकास झालाच पाहिजे अशा प्रकारची कोणतीही गरज त्या ठिकाणी नाहीये, परंतु जर आर्थिक विकास करायचा असेल तर त्या ठिकाणी आर्थिक वाढ झालीच पाहिजे। जर आर्थिक वाढ झाली तरच आर्थिक विकास होऊ शकतो। हा जो पॉइंट आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, तो तुम्ही या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आर्थिक वाढ आर्थिक विकास या कन्सेप्ट पाहिल्यानंतर विकसित अर्थव्यवस्था आणि अविकसित अर्थव्यवस्था यामध्ये नेमका काय फरक आहे तेही आपण या ठिकाणी पाहू शकतो। सर्वप्रथम विकसित अर्थव्यवस्था म्हणजे कोणती अर्थव्यवस्था, फॉर एक्झाम्पल USA अमेरिकेची जी काही अर्थव्यवस्था आहे त्याला आपण विकसित अर्थव्यवस्था म्हणतो। आणि त्यानंतर जे काही भारत आहे, पाकिस्तान आहे यांची जी अर्थव्यवस्था आहे त्या विकसनशील आहे म्हणजे त्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये असणाऱ्या अर्थव्यवस्था आहेत। परंतु काही अर्थव्यवस्था अशा आहेत की ज्या गरीब आहेत, त्या ठिकाणी जे काही आफ्रिकन देश आहेत त्या अविकसित अर्थव्यवस्था आहेत। मग या ठिकाणी विकसित अर्थव्यवस्था ज्या ठिकाणी
चांगल्या प्रकारचं राष्ट्राचं उत्पन्न आहे त्याला आपण विकसित अर्थव्यवस्था म्हणतो, आणि ज्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न कमी आहे त्यांना आपण अविकसित अर्थव्यवस्था म्हणतो. या दोन्हीमध्ये नेमका फरक काय आहे तो जर पाहितला तर विकसित अर्थव्यवस्थामध्ये औद्योगिक प्रगती ही चांगल्या प्रकारची झालेली असते. म्हणजे त्या ठिकाणी औद्योगिकरणाचा जो काही दर आहे तो चांगला असतो. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कारखाने फॅक्टरीज इस्टॅब्लिश झालेले असतात. चांगल्या चांगल्या वस्तूंचं किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वस्तूचं उत्पादन केलं जातं. हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याच्या अगदी उलट अविकसित अर्थव्यवस्थामध्ये औद्योगिकरणाचं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण या ठिकाणी कमी असतं. विकसित अर्थव्यवस्था जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी जे काही राष्ट्रीय उत्पन्न आहे आणि त्या ठिकाणी जे काही जनतेचे दरडोई उत्पन्न आहे याचे प्रमाण त्या ठिकाणी जास्त असते. अविकसित अर्थव्यवस्थामध्ये राष्ट्रीय उत्पन्न दरडोई उत्पन्न याचं प्रमाण या ठिकाणी कमी असतं. ज्या विकसित अर्थव्यवस्था असतात त्या विकसित अर्थव्यवस्थामध्ये जे काही राष्ट्राचं उत्पन्न आहे त्या राष्ट्राच्या उत्पन्नामध्ये सर्वाधिक वाटा हा उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्राचा असतो. तर अविकसित अर्थव्यवस्थामध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सर्वाधिक वाटा हा कृषी क्षेत्राचा असतो. हा जो पॉईंट आहे तोही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. HDI ज्याला की आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असे म्हणतो, विकसित अर्थव्यवस्थामध्ये किंवा जे काही प्रगतशील देश आहेत अमेरिका यांच्यामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स किंवा मानव विकास निर्देशांक हा जास्त असतो इन कम्पेअर टू अविकसित देश, ज्या ठिकाणी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा कमी असलेला या ठिकाणी आपल्याला दिसतो. परंतु आपल्याला माहिती असलं पाहिजे की विकसित अर्थव्यवस्था आणि अविकसित देश यांच्यामध्ये जो काही भेदभाव आहे किंवा हा जो फरक आहे तो फरक का निर्माण झाला. ठराविक काही देशांना आपण विकसित देश म्हणतो, ठराविक काही देशांना आपण अविकसित देश म्हणतो. तर असे का, याच्या मागचं मुख्य कारण काय आहे ते या ठिकाणी या स्लाइडच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण विकसित जो देश आहे अमेरिका या देशाचं उदाहरण घेऊया, USA. तर अमेरिकेमध्ये औद्योगिकरण मोठ्या प्रमाणावर झाले, परिणामी त्या ठिकाणी रोजगार निर्मिती झाली, लोकांना चांगल्या प्रकारचा रोजगार निर्माण होऊ लागला. रोजगार निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी जे काही बेकारीचं प्रमाण आहे, बेरोजगार लोक आहेत त्यांचं प्रमाण कमी झालं आणि बऱ्याच लोकांना रोजगार भेटल्यामुळे त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाल्यामुळे त्या ठिकाणी दारिद्र्याचं जे काही प्रमाण आहे तेही कमी झालं आणि यातूनच त्या ठिकाणी आर्थिक विषमता म्हणजे गरीब आणि श्रीमंत ही जी दरी आहे ती कमी झाली. म्हणजेच या ठिकाणी जनतेमध्ये जी काही संपत्ती आहे ती समप्रमाणात वाटली गेली. तर अशा प्रकारची व्यवस्था ज्या ठिकाणी असते त्याला आपण विकसित देश असे म्हणतो. पुढे जर औद्योगिकरणामध्ये पाहितलं, औद्योगिकरणामध्ये वस्तू आणि सेवांचं उत्पादन घेतलं जातं. वस्तू आणि सेवांचं उत्पादन घेतल्यामुळे राष्ट्राचे जे काही एकूण उत्पन्न आहे त्यामध्ये वाढ होते. राष्ट्राच्या एकूण उत्पन्नामध्ये वाढ होते याचाच अर्थ त्या ठिकाणचे जे काही नागरिक आहेत त्या नागरिकांच्या उत्पन्नामध्येही या ठिकाणी वाढ होते आणि यातूनच त्या ठिकाणी शिक्षणाचा जो काही दर आहे तो दर वाढण्यास ही मदत होते. एकदा का माणूस सुशिक्षित झाला, त्याला शिक्षण भेटलं तर त्याला त्याच्या आरोग्याचं महत्त्व कळतं आणि तो आरोग्याकडेही लक्ष केंद्रित करतो. म्हणजे त्या ठिकाणी जे काही आरोग्याचा स्तर आहे तोही वाढण्यास मदत होते. आरोग्याची सुविधा त्या ठिकाणी भेटतात, आरोग्याचा स्तर वाढतो. म्हणजेच काय होते तर त्या ठिकाणी असणारा जो काही मृत्यूदर आहे तो कमी होतो आणि त्या ठिकाणी जन्मदरही कमी होताना आपल्याला दिसतो. अमेरिका, जपान, युरोपियन देश यामध्ये जो जन्मदर आहे तो खूपच कमी आहे इन कम्पेअर टू अविकसित देश. या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणजे जे काही व्यक्तींचं सरासरी आयुर्मान आहे त्या आयुर्मानामध्ये वाढ होताना दिसते. फॉर एक्झाम्पल 10 व्यक्ती आहेत, 10 व्यक्ती जर सरासरी आयुर्मान पूर्वी काढलं ते 60 असायचं, परंतु आता विकसित देशामध्ये त्यांचं सरासरी आयुर्मान 70 झालं आहे. म्हणजे आता व्यक्ती या ठिकाणी 10 वर्ष अधिक काळापर्यंत जगू लागले आहेत. अशाच प्रकारची काही व्यवस्था आहे ती आपल्याला विकसित देशामध्ये असते, कारण त्या ठिकाणी आरोग्य, शिक्षण, स्वच्छता यावर चांगल्या प्रकारे सरकारचं लक्ष असतं, जनतेचं त्या ठिकाणी लक्ष असतं. यातूनच त्या देशाचा आर्थिक विकास होत असतो आणि औद्योगिकरण घडून येण्यासाठी त्या ठिकाणी गुंतवणूक होणे महत्त्वाचे असतं आणि गुंतवणूक जर करायची असेल तर त्या ठिकाणी बचत होणं महत्त्वाचं असतं आणि बचत जर करायची असेल तर त्या ठिकाणी त्या देशातील जे काही नागरिक आहेत त्यांचं उत्पन्नही चांगलं असलं पाहिजे. त्या देशामध्ये ज्या काही वस्तूंचं आपण उत्पादन करत आहोत त्यामध्ये नफाही चांगल्या प्रकारचा असला पाहिजे. मग हे जे सायकल आहे हे जर सायकल पॉझिटिव्ह असेल, सकारात्मक असेल तर त्या परिस्थितीमध्ये ठराविक देश विकसित बनू शकतो आणि या ठिकाणी याच्या उलट
अगदी एखाद्या देशामध्ये औद्योगिकरण कमी असेल तर त्या ठिकाणी रोजगार निर्मिती कमी होईल, बेरोजगारीचं प्रमाण जास्त असेल, दारिद्र्याचं प्रमाण जास्त असेल आणि त्या देशामध्ये आर्थिक विषमता ही जास्त असेल, तर अशा प्रकारे एक वर्स सायकल त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं. यामुळेच जगामध्ये विकसित देश आणि अविकसित देश अशा प्रकारचे दोन ग्रुप, अशा प्रकारचे दोन वर्ग निर्माण झालेले आपल्याला दिसतात. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपण आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या ज्या महत्त्वपूर्ण दोन कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट या ठिकाणी आपण समजून घेतलेल्या आहे. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका आणि विशेष बाब म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओशी काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि न विसरता या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनलही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा संदर्भात ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी भेटत राहतील. आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.